तुमच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये बरेच वेळा मला असं सेपरेट सेशन किंवा सेपरेट क्लासेस, सेपरेट बॅच असतात. गृहिणींसाठी बॅच, गृहिणींसाठी स्ट्रॅटेजी. आय टीमध्ये काय असं असतं? गृहिणींसाठी काही कोर्स किंवा गृहिणींसाठी काही स्ट्रॅटेजीज वगैरे असतात आय टीमध्ये जाण्यासाठी? आय टीमध्ये हायरिंगसाठी असतं सर. कमबॅक वुमन नावाचे प्रोग्राम मोठ्या मोठ्या कंपन्या चालवतात. बरं. मग आता होतं कसं की ऑलरेडी जॉब करत होती, मग नंतर लग्न झालं, मूल झालं आणि आता गॅप झाला. फक्त याच्यामुळे कॉन्फिडन्स डाऊन होतो. आमचं काम काय आहे की तो कॉन्फिडन्स बूस्टअप करणं. कारण खूप एक्सलंट म्हणजे आमच्या इकडे येणाऱ्या हाऊसवाईफ कधीच म्हणजे असं झालंच नाही की त्या नाराज होऊन गेल्यात. नेहमी प्लेसमेंट घेऊनच गेल्यात. कारण त्यांना ना हे असतं की माझ्या हसबंडने मेहनतीने पैसे भरलेत, तर मला त्याचं सोनं करायचं आहे. जाणीव असते, खूप जाणीव असते. ह्याऐवजी बॅचलर जर पकडले तर त्याचे तेवढे सिरियसली घेणार नाही. पण महिला जो वर्ग आहे तर खरंच खूप सिन्सिअरली करतात आणि म्हणजे त्यांना खूप व्हॅल्यू असते. आपण जे सांगाल ते बसून प्रॅक्टिस करतात, वेळात वेळ काढतात, म्हणजे मुलं घर सगळं सांभाळून करतात. तर यांच्यासाठी आय टीमध्ये जर आपण बघितलं ना तर पहिलं डेटा अनालिसिस, डेटा सायन्स, डेव्हलपमेंट हे बेस्ट कोर्सेस आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी करून एक 4-6 महिन्यामध्ये तेही प्लेसमेंट घेऊ शकतात. पण याच्यामध्ये ह्या अपेक्षा ठेवता कामा नये सर की मला घरातूनच क्लास आणि घरातूनच जॉब. कारण मॅक्झिमम आय टीमध्ये आता सगळं वर्क फ्रॉम ऑफिस आलेलं आहे. सगळं मार्केट ओपन आहे. कोरोना कधीच संपून गेलेला आहे.